हाय हॅलो नमस्कार. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा माझ्या मुलांपासून या दोघांची मस्ती चालूच होती. तर आज माझ्या लहान मुलाचं सॅरेलॅक संपलं होतं, त्यामुळे ते सॅरेलॅक बनवायला घेतलं. तर छान असं ऊन पडलेलं, त्यामुळे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ हे स्वच्छ असं धुवून मी ठेवलं होतं. त्यानंतर ते थोडंसं असं उन्हाला ठेवलं. उन्हात छान वाळतं किंवा तुम्ही हलकं फॅनखाली पण ठेवू शकता. ते वाळल्यानंतर ना हे छान असं मिश्रण आपण भाजून घ्यायचं. तांदूळ आणि मूग डाळ ही भावासाठी खूप पौष्टिक असतं. आपण जे बाहेरचं सॅरेलॅक आणतो ना ते जरा त्यात भरपूर प्रकारचं काही मिक्स असतं, त्यामुळे हेच जास्त भावासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्ही दुसरं पण काही देऊ शकता. जर तुम्हाला दुसऱ्या काही टिप्स हव्या असतील तर मग आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी अजून काही माहिती लहान मुलांची माहिती आहे आपल्या चॅनलवर देतच जाईल. यामध्ये 4 बदाम आणि 4 काजू मी मिक्स केले, यामुळे बाळ आपलं हेल्दी राहू शकतं. तर चला हे खरपूस असं भाजून घेऊया. कढईमध्ये टाकलं. गॅसची फ्लेम जरा मोठी करूया, त्यामुळे भाजून पटकन होईल. हे खूप असं पौष्टिक असतं बाळासाठी. तर तुम्ही तुमच्या बाळाला नक्की हे ट्राय करून बघा. याला आमच्याकडे खिमटी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी हे छान असं भाजून घेतलं. आमच्याकडे काही लाईट नव्हती, त्यामुळे पुढची प्रोसेस मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. त्यानंतर मी माझ्या छोट्या मुलाला थोडंसं खेळवत होते. असा दिवस गेला आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलला जेवायला गेलो. आतील मी काही शूट केलेलं नाही आहे. तर आपला चॅनल आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.